कोणी बेल वाजवली? दिसत तर कोणी नाही. खबरदार, हलायचं नाही. तुम्ही आहात का? या ना, या आत या. वा वा. ए बाळा इकडे, ए तिकडे नको, ये 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 मित्रा, ये तू पण. या. एवढं मोठं नाव जपणार आहे का तुला? लावते तिकडे पाठी, ये या या ना. सावकाश. या. तुम्ही अगदी वेळेवर आलात हा? आम्ही तुमचीच वाट बघत होतो. आणि काय हुबेहूब चोर दिसतायत ना अगदी. बॉस, मला ना काहीतरी गडबड वाटते. आपल्याला अडकवण्यासाठी पोलिसांनी ना सापळा रचलाय. पळूया आपण. नाही 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 नाही, पोलीस वगैरे काही नाही. आणि आपापसात कशाला ना पोलीस. हे बघा ना, मी दागिने आधीच काढून ठेवले त्या पिशवीत. आणि तुम्ही पिस्तूल आणलं ना, ते खूप चांगलं केलं. होय, जुन्या जमान्यातली कुलप खूप मजबूत हो. कामटं निघालं माझं, तुटता तुटे ना. आपल्यासारख्या लोकांचा विचारच नसायचो हो पूर्वीच्या लोकांच्या डोक्यात. तुम्ही ना आता सरळ गोळी घाला. पूर्वीच्या लोकांना नाही, कुलपाला म्हणतोय गोळी घाला. काय एक तरी बारचा आवाज निघाला पाहिजे ना. दोस्तीच असलं म्हणून काय झालं, चोरी ती चोरीच नाही का, हे नाही हा? बॉस, हे एवढे लोक वाटतात हा. आपण इथे चोरी करायला आलो आणि हे दोस्ती यारीच्या बाता करतायत. परवाल्याने ना छप्पर फाडून दिलं असं समजा. चला कामाला. हा हुशार आहे. ऐका ना, ही तीच माणसं आहेत ना? तीच म्हणजे तू ओळखतेस ना? तुम्ही ज्यांना फोन केला तर तीच आहेत नाही? हो, राजू भैयाचीच माणसे. बघ ना कसे डिट्टो चोर दिसतात ते. हो, ते पण एकदम करेक्ट आहे. आता मी त्यांना सांगते काय करायचं ते. थोड्या वेळात ना इथे जाम गोंधळ झाला पाहिजे. हे ललिता, माझ्या मनात थोडा गोंधळ उडालाय. काय आता? राजू भैया काय म्हणाला होता? पिवळा स्कार्फ का काहीतरी बोलला होता ना. मी काळे रुमाल का बांधले?